विजयादशमीच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होणार आहे असं कळतंय। महाविकास आघाडीमध्ये 160 ते 170 जागांवर एकमत झालेलं आहे आणि उर्वरित 100 ते 110 जागांचा तिढा लवकरच सुटेल असंही दिसतंय। मुंबई आणि विदर्भातील जागांवरून महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी रस्सीखेच सुरू आहे आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी तीनही पक्षांचे एक्सचेंजेस होताना पाहायला मिळतात। 2 दिवस आमच्या बैठका झाल्या, त्यात बऱ्याच जागांवर आमचा एकमत झालेला आहे आणि उरलेल्या जागांच्या संदर्भात लवकर पुन्हा बैठक आम्ही घेणार आहोत। 8, 9, 10 3 दिवस सलग बैठक आहे, त्यामध्ये नवरात्रामध्ये हे सर्व विषय संपले दिसतील। महाविकास आघाडीलाच या सगळ्या प्रश्नाला टार्गेट केलं जातं असं मला वाटतं आहे। महायुतीमध्ये किती गडबडी आहे त्याच्यावर चर्चा नाही, त्यांचा मुख्यमंत्री कोण बनणार आहे त्याच्यावर चर्चा नाही आहे। त्यांनाही थोडंसं विचारा त्यांचा मुख्यमंत्री कोण राहणार, त्याच्या नेतृत्वात ऑलरेडी तो मुख्यमंत्री त्या नेतृत्वात लढणार, नंतर काय। आखरी महाविकास आघाडी आणि महायुती या 3 पक्षांनी तयार झालेले संघटन आहे। अलायन्स म्हटलं की हे सगळे प्रश्न चालत राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही थोड्याच दिवसात आमच्या जागा वाटपाचे फॉर्म्युले तयार होतील।